माननीय श्री करण भैया खलाटे, माजी सभापती पंचायत समिती बारामती, प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या खरामती। घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या करामती, हे चांडाळ चौकडीच्या करामती। ही धरा मिठाचं पाणी, गुळण्या करा। गुळण्या करायच्या? ही निघते का आवाज? दुखतोय का? कसा बसलाय माझा, जाम झालोय, डोकं झालं ना म्हणजे उठतो, घसा उठतो ह्या ना। धरा गुळण्या करून या। ले अर्थ राहिला नाही जगण्यात, अर्थ राहिला नाही। घसा बसला, डोकं दुखतंय, थरथर कापतंय, जावा की अजून हळू वाढतोय। हळूच पैसे घ्यायचं आणि हळूच पळायचं। टेन्शन 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 हो। दुखतोय का कसा? लय दुखतोय, इकडं होतं माझं दुखायचं। दाबू का इथे दाबू असं? तेवढंच काय नरड दाबून खलास करून टाकेल। तुमची हितली गाठी हित आणली मी रात्री चुळून चुळून। काय कशाची गाठी? मग इकडे होते। मग काय काय तू काय पेण्याच्या धुंदीत राहते का लक्षात? अरे बाय का कोण आहे? अरे इथं मणक्याचा माझा मनी म्हणतो मी, बघला हाताला कसा लागला। अगं घाटी हित असते काय गाठी? पण मला हित लागत होती ना घाटी। आता मारते का काय? तो मणक्याचा मनी माझा हितला शिकला लावी, मग तू कसा बसलाय माझा? ती नका सांगू मला। एकदा तर मी हितला मेंदू आहे ना, हितला मेंदू हितनं कोपरात आणला, कोपरातनं गुडघ्यात घातलाय। कशी काय तो कांना का कशावलं डॉक्टर आहे काय? आता तोंड धरून बसू नका, तिकडे शाळेत बोलावलंय या शिक्षकांनी। शाळेत जायचे, पोराची फी भरायची या। काय नाही तारंबळ कसली तारंबळ आहे? incoming in slowly but also outgoing, and your makeup and your nakra down overload. अरे बस करा, ती इंग्रज गेला आणि शब्द इथं ठेवून गेले ती या। शाळेत पहिल्यांदा जावा। चुप. काय चूक? डोळा खाली, मी जाणार नाही। डोळा खाली नाही का? काय करणार आहे? शाळेत जायचंय। मस्त आली काय? मस्त आली उतरवेल मीच तुमची उतरवी, आता पिली ती। बळो चांडे आले गावास, तिकडे घरी जाऊ। आम्ही नवरा बायको प्रेमाची चार गोष्टी बोलतोय, करून द्या आम्हाला सुखाने संसार। डोंबलाचं करते ते प्रेम। पोरांनी पोराच्या शाळेत जायचंय, फी मागितली या, म्हणून त्यांना मग ती खबर होळी दोरा आउट बुकट नागपुरी। अरे बाळू, आयुष्यामध्ये भांडणाशिवाय बरेच काही गोष्टी करता येतात। माणसं आली की बायकोला गोठ येतनं, मारीन, खाली बघ, फटकीवीन। अरे प्रेमाने कधीतरी बोलायशी। आणि तुम्हाला म्हणते आमचं प्रेम चालले दोघाचं। आता म्हणलं की नाकाले वांगी सलतय। वा 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 रामभाऊ, बायको माझ्या हृदयात काळ जाते, काळ जात इतकं बायको प्रेम करतो, पण डोक्यावर नाही घेणार, चालणार नाही तसलं। तो तुझ्या जागेवर नीट राहायचं, बाळ्याच्या जागेवर नीट सारखं नाही दुसऱ्याला तत्वज्ञान सांगायचं। मारीन, फक्त बाळ्या मारीन म्हणतो बायकोला, कधी अजून 5 बोटं मारली नाहीत, पण तुमच्यासारखं लाकडं फडत नाही बायको सांगाव।
नाही तुम्ही तुमच्या ए बाळ्या माझ्याबद्दल काय पण आपण उठवू नको सुभाषराव रामभाऊचा आदरयुक्त दरार आहे नजराने जरी बघितलं ना बायकोच काय गावातलं कुत्रा मांजर सुद्धा घाबरतो सोडून चालले होते रामभाऊ वहिनी सुभाषराव तुम्हाला माहित नाही मला म्हटले ह्याच्यावर संसारच करायचं नाही हे बघा. हे उंडगा माणूस नाही ऐका बाळासाहेब बघा ऐका ना चालतो हो माझ्या तुमची बायको असो रामभाऊची माझी किंवा मावशी असू द्या आपण चौघांनी पण सन्मान केला पाहिजे आपल्या बायकांचा. कोण करत नाही करत नाही म्हणजे आम्ही आलो तरी बायको बरोबर भांडताय म्हणल्यावर काय पद्धत झाली काही. प्रेम आहे आमचं नवरा बायकोचं प्रेम आहे प्रेम असल्याशिवाय संसार चाललाय आणि हे म्हणले चला बाळासाहेबांच्या चहा प्यायला हे वय चहा. हाती तुझ्या बापान टाकलं काय बाळ्या माझं हक्काचं घर आहे आता जर मी वहिनीनं म्हणलं वहिनी चहा पाहिजे तर नाश्ता देत्या नाही देवाला द्यायला पदर नाही घ्यायला अशा अवस्था झाली मी आलो होतो मोठ्या मनानं काय ते म्हणजे हातभार लावावा बस आरवाड्याला प्रपंचाला बस एवढा माणूस वेगळ्या गावात नाही नाही दिलदार व्यक्तिमत्व ह्यांना मदत करायला आलाय आम्ही मदतीची अपेक्षा तुमच्याकडून ठेवली तर आम्हाला करता का मदत तुम्ही. कोणाला पण करत नाही ते चांगल्या माणसाला अहो काम हा कामाचा गुरु असतो. एक काम करा हा काढा द्या तपास त्याला जावा चल आपलं नाही द्यायला तर आहे पण काय झालं बाळू सतुशे गेलाय गावाला 2 दिवस पुतणीच्या लग्नाला तर 2 दिवस फक्त ऊसाचं दारी मोडायला ये म्हणतं. शोधा शिरकरनं मला मदतीला आलाय आता तुला असंच म्हटलं नाही अध्यक्ष काम हा कामाचा गुरु आहे म्हणून. वार पट्या मला वाटलं मदत करा मदत आहे की निघा 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 आणि तुला कधी नाही म्हटलं मी काम करून घ्या मदत आहे बाई. ही चित्रच आहे माणूस. चला ही काय पेत बसेल पण कामाला येणार नाही अरे कष्ट कर कष्ट जो कष्ट करतो तो मोठा होतो जो दारू पितो तो भिकार होतो बाई तुझ्या हाताला गट पडलं काम करत ती गाणं बिचारा काम करते म्हणून कर चालेल नाही तर भीक मागावं लागेल ना. बाळू कंपनीचा मालक प्रत्यक्ष काम करत नाही नियोजन आणि मॅनेजमेंट महत्वाचं असतं मालक नाही गडी म्हणून तुम्हाला सगळी फक्त स्वतः मान घेतोय बायको म्हणते हे गुंड काय सासरा म्हणतो जावाय नालायक निघाला गाणं म्हणतो मलाच खटला असला बंगार चुलता नाही जाऊ माणसं आली की त्यांना लय जोर येतो जाऊ दिस त्यांना मी त्यांच्याकडे बघते शाळेची फी म्हणलं की नको वाटतंय आणि प्यायला म्हणलं की पळत सुटते ती ए बाळ्या अरे म्हणलं तुझ्या चहा प्यावा तू त्याच्याने चहा पाणी सुद्धा मिळणार नाही रामभाऊ तुम्ही काय इकडे आहे का काय दारोड्याच्या घरी कुठे चहाची अपेक्षा करतेत काय आहे माणूस ए चला चला अध्यक्ष बापाच्या घरी हे ताप आहे मला ताप द्यायला कुठे गेली मी चहा करून आणलेला त्यांना कोणाला विचार कुणाला म्हणजे तुझ्या बापाच्या घरचे साखर आणि दूध आणले काय छापवते ते हो आणले बघा बघा ह्या गुणामुळे माणसं तरी थांबतात का सुभाषराव रामभाऊ तुमचं राव असं म्हणलं होतं उद्या चहा घेऊ. नाही 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 अतिथी देव भव या बरोबर आहे पाटील बसा असं मला आवडलं बरं का रामभाऊ तुमचं बरं का अध्यक्ष धार्मिकता राजकारण आणि कलागुण शिकाव रामभाऊच्या घराने कसं कसं म्हणजे अहो ह्यांच्या घरामध्ये थोडं जरी खरं बोललं तरी तिकडं सासू सुना आणि इकडं चुलते फुटणे तांडव करते ती हो चहा प्या आणि चालतो हा शिमा असंच बोललो ए शिमा रामभाऊ तुम्ही तर म्हणला माझ्या अंगणाच्या परिसरात घराच्या परिसरात आलो की बायकोला चाहू लागते मी आलो आणि घसा कोरडा पडला की हाका मारून मारून. शिमा आले आले झोपले होते का इतक्या वेळ काम चाललं होतं आतमध्ये होती रामभाऊ अहो घरात काम चालू असते ती हाक मारली गेलं की आलं पाहिजे का. 100 हाका मारतोय ऐकून आहे तुला आलं शेजारच्या बाजारच्या बायका बघायला लागल्या बाहेर येऊन आतमध्ये होते जसा आवाज आला तसं पळत आले काय झालं ना मुद्दाम जर माझ्या बाबतीत जर घरात मला कोण वागलं ना माझ्या इतकं वाईट नाही मुद्दाम काय करायचं याच्यात? ह्या घरात फक्त माझा हुकूम चालणार एका शब्दात ऐकलं पाहिजे माझं. पण दळण आणलं का दळण कोणाला आणला म्हणते आपल्या गिरणीचा काय जाळ झालाय का अहो बिघडली गिरण म्हणून सांगितलंय तुम्हाला भाऊजी काय झालंय यांना असे का करतायत रामभाऊ अहो इथून मागे घरातच दळण दळत होत्या ना पण बिघडले म्हणल्यावर काय एवढं एक काम सांगितलंय फक्त गावच्या आणि महाराष्ट्राच्या इंटरनॅशनल पुढाऱ्याला दळण आणलं का म्हणते घरचं काम नको रामभाऊ ती रानात जायचं होतं मला
ते संध्याकाळी भेट उद्या चला येतो तुमच्याकडे रामभाऊ. बरं, एक मी बी जातो जरा. सतुशा बी नाही 2 दिवस झालं. मिळाला चहा तुमचा. झालं का समाधान तुझं? झालं का समाधान सांग. हो समाधान, पण का कशासाठी एवढं जोर जोरात ओरडताय? ओरडताय काय म्हणजे? त्या माणसांसमोर दळण आणायची भाषा मला कशाला करायची? मग दळण कोण खायला नाही लागत घरी? हे बघ, तुला मी अजून बी नीट सांगतोय, माझ्या संग मापात बोलायचं. अरे पेताड्या खताड्यांच्या बायका नम्रपणे बोलतात, मला तोंडवर करून बोलते. मला दुसऱ्यांचं सांगायचं नाही काय? दुसऱ्यांसमोर मला एवढ्या मोठ्याने बोलायची काय गरज होती तुमची? ही पवा का वाजवते बोटाचा माझ्या पुढं? तुमचा वाजवता तेव्हा हे बघ, हे बी काय ना वाजवा जर डोकं आणलं ना मी वाजवीन. काही घडू शकतं. नाही. वाजवाच. हा वाजवाच, वाजून दाखवा. मी महिलांचा आदर राखणारा माणूस आहे. दिसलं का? त्याचा गैरफायदा घेऊ नको, त्याचा काही घडू शकतं. नाही घडू द्याचं आता, मला पण बघायचंय काय होतंय ते. हे बघ, दुसऱ्यांसमोर काय गरज होती तुम्हाला एवढ्या मोठ्या मोठ्याने बोलायची? मला चॅलेंज देऊ नको सीमा. हे बघ, बस ती तू बोट खाली, माझा- ती बोट खाली. ही बोट खाली आहे. तुमचं बोट खाली करायचं. काय झालंय जावा बापू, एवढा काय कंटांडव लावलाय? गोळ्या घालायचं ठरवलंय काय? धमके कुणाला देताय बंदूक पुढे करून? हे संस्कार काय तुमच्या घरादाराचं? ही संस्कार तुमचं का? 100% संसार आहे आमचं, 100 नंबरी सोन आहे. हाय, हो. वाजू का आपटून दगडाव? खान खान वाजताय का बघू का? आणि गोळ्या घालायचे म्हणल्यावर मागच खेळ केला असता. ओ अण्णा, कुणाला म्हणताय रणगाडा तोडवणारा माणूस आहे? गोळ्यात टिकल्याला कोण मिळतायत असल्या? मला धमकी द्यायची नाही सांगून ठेवतोय. पुरीला नीट समजून सांगायचं. तुम्ही पण नीटच बोलायचं. सीमा. एवढे दिवस ऐकून घेतलं ना? बोट खाली घे. माथा- माझी सून घरी नाही त्याचा गैरफायदा घेते काय? ती पोरगी बाहेर गेली म्हणून एवढं तुम्ही ओरडताय, कळलं का? परीक्षेला लावली रामभाऊनी. इतका रामभाऊ उंच विचार करतो आणि खोजा विचार करते, माघारी नाही बोलते. नाही, मी खुजे विचार केलेत का? फक्त दळण आणायला लावलंय. आता खायला लागत नाही का? थांबायला का तुम्ही? पार डोक्याचा पागलखाना केलाय. खरंच पागलखाना म्हणतात आपल्या घराला लोक. अण्णा, पागलखाना कुणाला म्हणताय? अरे ज्याला व्यायामाची गरज आहे त्याला दळण सांगावं, व्यायाम करायला हवं. रामभाऊला बोलली ना तू आज बघा काय घडतंय, काय घडतंय तू नुसतं बघ. नाही बघू देच, मला पण बघायचंय. हे बघा, शेवटचं सांगतोय, ह्या घरात फक्त रामभाऊचा आवाज चालणार. माझ्या पुढे तोंड वर करून बोलायला मला मला- बोलायचं, माझा पण आवाज चालला पाहिजे. एकट्याचं घर नाही तुमच्या. हे बघ, सुना बाळा आल्यात, हे बघ काय नाही. माझी सून घरी नसताना मला धमकी देण्याचा प्रयत्न करायचा नाही, तर काही घडू मी शकतं. धमकी देते का? काय झालंय तुम्हाला? पिणारे माणसं सुद्धा नीट वागतात बायकांशी. मला मग पेताड समजते काय तो? मग त्याच्यापेक्षा विचित्र अवस्था झाली तुमची. अण्णा, पुरीला तापा, काही घडू शकतं. हरग्या जावाय बापू, लय मोठाले गाज घेताय तुम्ही जीवाच्या असं होय? हो. ह्यो अण्णा घास ना अक्षरशः मी कवाच खडा लागला म्हणून टाकून द्यायला पाहिजे होता. माझं चुकलंय. सीमा, तूने मेरा आज तक प्यार देखा है, गुस्सा नाही. बघ आज काय घडतंय. काही घडू मला शकतं. पण बघायचंय, चला. ए, नाही मला बघायचंच आहे काय घडतंय. चॅलेंज कुणाला देते बघतोय का गड? हा, रामभाऊ म्हणतात रामभाऊ. वागतात हे घरात. कसं आहे सीमा, तुला माहिती त्यांचा स्वभाव पहिल्यापासून तापट. आपण किती दिवस ऐकून घेऊ अण्णा? किती बघितलं ना, बाहेरची बघत नाही घरातली. अशी नुसते तोंड टाकतात माझ्यावर. घराचा संयम राखणं ही स्त्रीच्या हातात आहे, हे लक्षात घे. त्यांना बाहेरचा कुठलं तरी टेन्शन असेल. अण्णा सगळं बरोबर आहे, पण माझी पण कॅपॅसिटी आहे का नाही? काय हाय बरोबर सून आहे. आली मला आता घरात, ह्यांनी कसं वागलं पाहिजे? अरे पण व्यवस्थित सांगायचं. अशा रागाच्या वेळेला ते रागाला गेले, तू पण रागाला जाणार. ते नाही मला spark होत सहनच राहतं. झालं नाही, मला सहनच झालं नाही. नाही, सण करायला पाहिजे तर घराचं घर पण टिकतं. असं जर बाईनी गाड्याला उत्तर देत राहिलं तर घर कधीच शांत होणार नाही तुमचं. नाही बरोबर आहे अण्णा तुमचं. थोडं जरा डोक्याला संयम ठेवू. आता कुठे गेलेत काय माहिती. काय माहिती. बरं चल. चल चल. अरे कुठे चल भावला टेकाय तो? इथं झालंय काय? व्यवहार होतोय आज आपला मशीनेचा. थडक्यात गुतलाय. 14ला मागितले, ते पण 14ला तयार झाले. वर शेंडी लावा म्हणते 500 रुपये तरी. तेवढंच कमी 500 रुपये देतो का? बाळा, मी चेष्टा करायच्या मनस्थितीत नाही. माझी चेष्टा करू नको, नाही तर काही घडू शकतं. हे बघ, चिडू नको चिडू नको चिडू नको. कुत्र्या तो माझा दोस्त आहे, चिडू नको. मी आहे ना. काय झालंय कळून दे तरी मला. अरे बाळ्या, तू करतो तीच बरोबर आहे. अरे बायकांना असं वागल्याशिवाय त्या सरळ होणार नाहीत. काय झालं? सरळ वागणाराचा जमाना नाही बाळा राहिला. आपण झालंय काय? चांगलं तुझ्या इथनं गेलो, सुभाषराव पाटलांना मी चहा पाण्याला घेऊन गेलो. एवढं तेवढं काय किरकोळ झालं. फडाफडा मला बोलली बायको. भावळ्यात कशाला त्यांना घेऊन जायचं घरी आबरो घालून घ्यायला?
अरे पेताडा खताडाच्या गप बसते त्या, रिस्पेक्ट राखते त्या. माझ्यासारख्या इंटरनॅशनल पुढाऱ्याला बोलती, कधीच नाही बोललेली. आज माझी बायको बोलते. त्याच्यासाठी दोस्त आहे ना, दोस्त मेला का तुझा? तेरी मेरी हमेशा मुलाकात रहे, मेरे साथी तो हमेशा मेरे साथ रहे. मी आहे ना, तू काय करतोय तुला सांगू का रामभाऊ, माझी बायको सुद्धा मी सरळ चाललो ना, जेव्हा दारू पित नाही ना तेव्हा फाडा बोलते. मग मी तिची जिरवायसाठी 90 ढकालतो डायरेक्ट, त्याचं क्वार्टर फुल, आणि पिलं की मग बायको घाबरते मला. माझ्या बायकोची जिरवायसाठी मी दारू प्यावी असं म्हणणं आहे का तुझं? अजिबात नाही. जरा बाळ्याला जे जमतं ते तुला जमणार नाही. बाळ्यासारखी तू पे जाऊ नको जरो. अरे लय टेन्शन असतं. काय जमणार नाही, काय जमणार नाही बाळ्या. आजपर्यंत तू जे केलं ना ते मी करणार. ए कुत्रे, हे सन्मान नाही. मी आज पिऊन कसा दिघाना असतो ते दाखवतो. सण होत नाही तुला. अरे बाळा, दारू तुझी म्हणजे बायको- अरे अभ्यास असतो त्यातला, पुस्तक असतं एवढं मोठं वाचायचं. आज बघ की ही डिक्शनरी कशी ओपन ए, करतो. ए, कुत्रा पिऊन राम. होतो रामभाऊ. बाळ्या! दारू प्यायची नसते, गबास! चांगली नसते रामभाऊ. अरे पेताड्या, तू पिऊन बायकोला दमदाटी करतो, बायको चळा कापती. मी लगा एवढा सज्जन माणूस आज त्याला हिसका दाखवतो. सुटे नाही. दारू चांगली नसते आयुष्य होत दारू नाही. बाळ्या! दोस्त कुत्रे. थांब तिला हिसका दाखवतो की दारू पिऊन. अरे दुसरं काहीतरी इंड्रियल पी, दारू पिऊ नको. ए! तिला कळल. थांब की बाळ्या, दारू पिऊ नको रामभाऊ. मी लय पित नाही. मी फाशी घेईन. थांब बाळ्या, मी लय पित नाही. दुसरं काहीतरी पी की मर फाशी घेऊन. मी बाळ्या लय पित नाही. तिला भ्या दाखवायसाठी फक्त बिहान भ्या दाखवाय गप इकडे गप. अरे बाळ्या बेकार लागते. अरे प्यायची नसते दारू रे. बेकार लागते पण तिला हिसका दाखवतो. ओढ पी. आता दिवसभर काय पिऊ मी, काय दिवसभर पिऊ. गण्या दवाखान्यात न्यावं लागेल कुत्र्या. असं डोक्यात हे चांगलं नाही रे. ऐ हे तुझ संग प्रीत लगाई सजना 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 ओ रामा सजना 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 ओ रामा रामा ओ राम भाऊ बोला राम भाऊ. आमच्या गावात काम करत असताना लपड्याची गाणी म्हणायची नाहीत. अहो जरा काम करताना जरा गुणगुणलं तर जरा बरं वाटतं, हलकं होतं मन आणि काम सुद्धा हलकं होतं बघा. एका मिनिटात ऊर्जा मंत्र्यांना फोन लावेन, होताचं नव्हतं करेन पाठवळे. नाही तुमचा दबदबा आम्हाला माहित आहे कुठपर्यंत आहे ते. फक्त आता आपला दबदबा लाईट बिल पर्यंत दाखवा. जे येणारं जे लाईट बिल आहे ना ते लाईट बिल पहिलं भरायचा प्रयत्न मात्र तेवढा करा. दबदबाची धमकी कोणाला देत आहे? असल्या वायरे मी दात बाबा येड लागलं का काय तोंडाने वायर सोडायला लागले तुम्ही? अहो तुम्ही जाल मी मला घालवाल तुम्ही असं काय करताय? अहो लोकांची वायर ते सोडा, झटका बिटका बसला तर केवढं जायचं ते. अहो येड लागलं काय वायरी सोडायला लागलेत. जाऊ बरं तुम्ही घरी जावा. आज शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना रामभाऊनी भाषण नाटकं किती करताय उगाच आपली प्यायची. हा मला माहिती आहे तुम्ही प्यायला बिला काय रामभाऊ. काय आज तमाम महाराष्ट्रातील शेतकरी अडी अडचणीमध्ये असताना भाषण माणसा पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, भेडसावत असताना अहो लाईट बिलचं बघा तेवढं लाईट बिल शासन दरबारी मी आवाज उठवण्याचं काम रामभाऊ करणार. अहो तुम्ही किती आवाज उठवायचा प्रयत्न करा, ही नाटकं माझ्या समोर करू नका.
तुम्ही किती ढोंग केलं दारू प्यायचं तरी तुम्हाला बोर्ड माफ करणार नाही. जे यायचे काम, जे यायचे बिल ते येणारच. ह्या बोर्डाला ओ बाबा पत्र्याच्या बोर्डाला खेळतंय. येडे चाळे का करायला लागला तुम्ही असे? अहो तुम्ही शहाणी सुरती माणसं. लाईट बिलाचं तेवढं बघा आणि येडं पुढचं- कोणाला म्हणतंय? नाही तुम्हाला नाही. मी फक्त बोलून गेलो, तुम्हाला नाही. रामभाऊ तुम्ही काय आंदोलन करताना वेळ प्रसंगी हातामध्ये काठी सुद्धा घेण्याचं धाडस हो रामभाऊ सारखा माणूस करतो. आणि तुम्ही जर अन्यायकारक लाईट बिलासाठी शेतकऱ्यांना छळत असाल नाही आणि मला जर इथं मारण्याचा प्रयत्न करत असाल काठी हातामध्ये घेऊन, नाही रामभाऊ ऐका. तर मी हातामध्ये दगडी ए, घेणार. बाबा, तसं काय करू नका. ऐका जरा तुम्ही चांगली माणसं आहेत. तुम्ही किती ढोंग करा, दारू प्यायचे किती नाटकं करा, लाईट बिल मी घेतल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. माझ्या अंगावर येत आहे, नाही हो नाही. माझ्या काठी उगारताय. अरे, कोणी धरावं या माणसाला? आज जर कोणाला मी फोन केला तर महाराष्ट्रातले तमाम पैलवान लोक इथं रामभाऊच्या मदतीला धावून येणार. हो माहिती आहे मला, पण तुम्ही हे असं काय करू नका. ते सोडा ते सगळं. लाईट बिलाचं पहिलं ते महत्वाचं आहे. ही नाटकं माझ्यासमोर चालायची नाहीत. चला 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 तुम्ही ए बाबा, ए दादा! काय माणूस आहे. प्यायचं ढोंग करतोय आणि बिल मागितलं की मारायला येतोय. हा मी पण बघतो. शेतकऱ्यांवर अन्याय करणारा माणूस कुठे गेला? कुठे लपतो रे? खांबावर चढून बघतो तू कुठे लपतो रे? रामभाऊ, अहो खांबावर कुठे चढायला लागले? अहो ते काय करत बसायचं? अहो येडे चाळे काय करायला लागले? उतरा खाली. हळू. अरे देवा. अहो मेलो रे देवा. अहो लाईट बिल मागितलं. अन्याय करणार राम ऐका की. अहो कोण आहे का? अहो काय या माणसाला फिट आली का काय? असं काय? अहो लाईट बिल उशिरा द्या, पण असं काय करू नका. ऐका. अहो लागले राम. अहो सोडा. अहो असं काय करायला लागले? सोडा माणूस. अहो ते शेतकऱ्याचं राहू द्या, आपल्या लाईट बिलाचं बघा पहिलं. शेतकरी बघतील त्यांचं काय ते. हो माणूस. मी नाही थांबत. मी चाललो. बरोबर घास घडतंय. अरे देवा आला. अरे इकडं आड तिकडं विहीर काय करत रामा. भंगार कारभार ग्रामपंचायतचा. अरे माझी बायको गावची सरपंच असताना गटर खाली असायचे, रस्ता वर असायचा. सुरखात्या, आपण फार मोठी योजना तुमच्यासाठी राबवली आहे. घरोघरी दारोदारी पाणी. आपण पाणी जपून वापरायचं बरं का? बरोबर आहे हो.
झालं वय चांगलं पाणी लय पाणी. सुरकात्या ही स्कीम मागल्या वेळेस बी आलती रामभाऊच्या काळात, पण त्यांनी केलं का काम? पैसे खाल्ले. आमच्याच सगळीच आमची आहे ती. आता मी तुमचा आहे. एक पाईपलाईन पिण्यासाठी, दुसरी अंघोळीसाठी. गोड बोले. अगं सुरकात्या त्यांनी पैसे खाल्ले. आता मला सांग, ही घरकुल तुला झाले का मंजूर आतापर्यंत? आतापर्यंत माझी मिळच नाही ना मला. का मिळलं नाही? रामभाऊने पैसे खाल्ले आणि त्यांच्या घरच्या खुल्या बांधल्या. सुरकात्या चांगलं जरी केलं तर लोक वाटतातच. हा, आम्ही तुमच्यासाठी किती राबतोय बघा, आणि ह्या योजनेसाठी आम्ही स्वतःच खिशातले पैसे घालवलं का हो, जमीन विकून. आम्ही बघत बसलोय का तुम्ही खिशातलं घालवता का बाहेरचं आणून खाताया. ऐ, आम्ही आमचं वावर गाण ठेवून ह्याच्यात पाईपलाईनला पैसे घालवल्यात, आणि तू काय आमचा आबरूचा झेंडावडा काढ नको. पाणी येण्याशी मतलब घरात जा. मीटरनी पाणी, मीटरनी. घरात जा. अवघड झालं काय काय. केलं तरी नाही, नाही केलं तरी नाही. मी बरं हे असं कसं काय? मग ही अशीच रीत आहे समाजाची. चांगलं केलं तरी दोन्ही हाताने बोंबालतात, आणि वाईट केलं तरी दोन्ही हाताने बोंबालतात. त्यापेक्षा आपलं काम करत राहायचं. हे बघा पप्या, कनेक्शन अर्धा इंचच द्यायचं. नाही, सगळ्या अर्थच दिले. कुणाला 500 घेतील आणि म्हणशील 1 इंच तसं टाका. काय करू नको. तुमचा माणूस आहे राव मी. पाणी चोरणारावर लक्ष ठेवायचं बरं का. ओढा लावतो. नाही राव, कधी काय केलं. नाही, सांगतोय. हा, आणि हे मुजवून देऊ नको. अरे कोण शहाणा आहे बघ किती. अरे बघ ती कोण आहे. ए पप्या, बघ कोण तू मुजावतोय शहाणा. कोण आहे बघ. हो, अरे जा की हो, हितनं कुठनं? जा पुढं. तू काय पुढारी तो काय आमच्यावर. पाईपलाईन बुजवायच्या ए, चोरा करतील. नीट नीट चाल. हे बघा शहाणे कोण त्याला. कोण आलंय काय कळलं ना. पाय फुटल. अरे काय ह्याचा झाला परिणाम झाला वाटतं ह्याच्यावर. अरे 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 अरे. गाण्याच्या लग्नामुळे परिणाम झालेला दिसतोय. नाही नाही, विरोधक बिथारलं. अरे ढाल आहे ना अजून. हा. ढाल आहे तोपर्यंत सेफ राहायचं. पण दगडी मारता येते. असली दगडी मारणारी काय करणार हे. तुला कळत नाही काय. पाईप फुटायला लागले. नोकरी का तुम्ही हे करताय रा. उठा उठा. बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं काय रामबाळ. काम व्हायच्या आधी बुजवायचं. यार उठा गोप्या. पाईप फुटते. विकास कामांमध्ये खड्डे करणाऱ्या अवलादींनो, आपले काय केले भाऊ. जनतेच्या पैशामुळे अशी व्यवस्था झाली. हा. आधी जर नीट वागला असता 5 वाजते. काही नाटकाची नाटक. काढा बाहेर, बाहेर काढा. लागल वाटोळ झालं का वाटोळ. चला चला बाहेर निघा. नासकापणा बंद झाला पाहिजे रामभाऊ. लगा 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 ही काय मेंबर बघा ही. अरे चला चला. ए, घरी घालव घरी. करणीची फळ आहेत, करणीची फळ. घरी घालव. अरे ही शिवाशाप आहे. शिवाशाप आहे, शिवाशाप. थांब थांब. ए, जाऊ दे इकडे. लगा 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 लगा. पप्या पप्या ये. ही कसं झालं? थांब बाबा. जाऊ दे याला घरी. ती त्याच्या मारणाने काय नाही होत, काय नाही. नाही नाही बोकणार आहे ती, बोकणार आहेत. पप्या काय झालं असेल. मला सांग संजू, काय झालं असेल नक्की. तिकडे काय का व्हायना. ही चाललेलं चांगलं काम आहे ना. ह्या माणसाला बघवत नाही ह्या भाऊला. तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने खोडा घालण्याची आवडत आहे. ही विकास कामाला अडथळा नाही. मोठ चाललंय. मोठं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं ना, त्याच्यामुळे हा खेळ झालाय. त्याच्या डोक्यावर झालाय परिणाम. ही कशाचं माहिती का. ही ह्याचं त्याचं लुबाडलेल्याचा परिणाम आहे. ह्याची जमीन घेतली, त्याची जमीन घेतली आजानी. आता ही ना तुला फेडायची बघायला लागते. हा, लोकांचं हे करायचं, लुबडायचं. पेलेली नाटक आहे ती. गेलं नाही ती येडं होणार. पाईप फुटल्यावर काय करणार? सरपंच हा, ते जाऊ द्या, पण काय जर झालं ते आपल्या विला. सरपंच काय होत नसतं. एक करा, मनोरुग्ण आहे ना, त्यांना बोलवून घ्या, गाडीत टाकू आणि जाऊ द्या गावची पिढा. ठीक आहे, करू. नाही नाही तसंच करावं लागेल. बघितलं पाहिजे. हा, नाही तर ही विकास कामाला सारखाच अडथळा म्हणजे मेंबर काय अवघड होईल ना सगळं. कर्माची फळ आहे ती. तेवढा तेवढा आहे. अहो मेंबर ह्यांनी गपचूप दुसरीकडे मागं पाईप नसेल फोडली. नाही ह्यांचं झालंय काय माहितीये का. पहिल्या धारची दारू पिऊनी, पहिल्या धारची दारू पिऊनी हिंडतो या रस्त्याने रस्त्याने. टिडिंग टिडिंग
हिंडत या रस्त्याने रस्त्याने टिडिंग टिडिंग हे असं काम झालंय. अहो टिडिंग नाही ती डायरेक्ट पडिंग झालंय. ते कशामुळं हा. ते तुम्हाला सांगितलं नाही ते आलं त्यांच्या लक्षात घराचा माझ्या. ते तसेच करणार. चला भोगावं लागणार त्यांना. आपलं चला. कर्माची फळ आहे ती. कर्म कोणाला चुकलंय का पर्यंत आणि मग 501, 502, 503, 504, 505, 506, 507, 508, 509, 510, 511, 512, 513, 514, 515, 516, 17, 18. कोण आहे? येडाय का काय? पाय मोडायचा विचार आहे का काय? काय नाटकं लावलेत? रामभाऊ नाटकं काय लावले ते? काय झालंय रामभाऊ? मला येत नाही काय? रामभाऊ 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 अहो काय झालं या आता हो अहो ओ राम माझ्या बायकोला काय एकाच दोन करायचे कारण होते. अहो कोणी एकाचं दोन केलं या? कोणी केलं एकाचं दोन? माझ्या बायकोला का म्हणला काय एवढं तेवढं दळणाचं काम ऐकायचं असतं. अहो रामभाऊ मग सकाळी तुम्ही काय बोलत होता कळत होता का तुम्हाला? बरं आमच्या समोर बोलत बसलाय वय. वहिनी किती चांगल्या आहे त्या. तुला शान आहे काय? मग तुला शान आहे काय? अहो रामभाऊ मला अरत होता. तुझी बायको तुला धुणं धुवायला लावती, भांडी घासायला लावती. माझी बायको दळणार म्हणल्या तर एवढं दात काढाय का झालं? रामभाऊ तुम्हाला कळतं का काय बोलताय ती? हा माझ्या बायकोनं कधी असली कामं सांगितल्यात आणि तुम्ही काय पियलाय का काय? पियल्यासारखं का बोलताय? ए कोण पेलंय? नाटकं करायचे नाहीत. माझ्या बायको एकटा नाटकं केले ना तिला आणि तुम्हाला बी. अहो रामभाऊ वहिनी किती चांगल्या आहे त्या राव. ए माझ्या बायकोला चांगलं म्हणणार तू कोण? चांगल्या म्हणजे ऐका की माझी बायको अहो माझ्या बायकोला चांगलं म्हणतो. अहो मी ऐका की ह्याच्यासाठी मला घरी येतो आलं. अहो रामभाऊ कळतं का तुम्हाला काय? मी तसं म्हणतोय काय तुम्हाला? माझ्या बायकोला चांगलं म्हणतो. अहो रामभाऊ तुमचा अहो मी चांगलं म्हणजे किती संसार करायचं चांगले तर रामभाऊ तुमच्यावर किती प्रेम करतात असं म्हणतोय मी. तरी मला माझ्या बायकोची बाजू का वडतोय तू? अरे अहो काही याडबीड लागलं काय तुम्हाला? काय झालंय रामभाऊ तुम्हाला? तिला चांगलं म्हणतो. अहो चांगल्याच आहेत ना त्या वहिनी बिचारी. तर राहिलं. ओ रामभाऊ ए चला घरी सोडतो तुम्हाला. माझ्या घरी यायचे काय कारण? म्हणजे माझ्या बायको चांगलं म्हणायचं विचार काय घरी? माणूस आहे का काय यो? काय बोलाव का नाही तुम्हाला? माझी बायको चांगली असली तुम्हाला काय घेणं नाही. अहो रामभाऊ चला उद्या बघू मी घरी सोडतो चला. कसली नाटकं केले हो. त्याला काय माणूस आहे का काय? त्याला बाळासाहेब ते चांगला आहे राव रामभाऊ. बाळा बी माझा दोस्त आहे. खाली उतरा. माझी नाटकं कोणाला सांगाय? येड आहे का काय? ओ रामभाऊ मला पाडायची काय कारण आहे? मला मला पाडाय. माझी बायको चांगली मला कसं माहित नाही? काय मग उज्जैनराव तुम्ही तर पोरांच्यात दिसा ना. पण अरे माझं जाऊ दे पण तू तालमीकडे फिरकना बी झालाय काय बांधकाय? पूजा अरे लगीन झाले त्याचं. आता कशाला तालीम नाही कुस्त्या नाही काय नाही फक्त घर. काय झालंय माहितीये का? कुस्ती बंद करू नका बरं का कुठतरी बघला का? कुस्ती छोट्या बंद करणार नाही. जेव्हापासनं मी श्वेत्याच्या गळ्यात बांधलाय घंटन तेव्हापासनं माझ्या कुस्त्याची झाली ठणठण. अरे गावात पहिलवानच मिळाला मला. होय तालमीत कपडे काढली पहिलवान थरा कापत्यात. थरा कापत्यात म्हणतात घनासंग कुस्ती नको. काय झालं भेट्यात. अरे सिकंदरला चॅलेंज केलं. सिकंदरला 2 दिवस झाले त्याच्या मागं लागलोय मी. काय म्हणला? सिकंदरला चॅलेंज केलंय 2 दिवस झाले त्याच्या मागं लागलोय. गणा लढतोय का म्हणलं. महाराष्ट्र केसरी सिकंदर पण तुला का?
अरे काय बावलाटे, अरे त्यो महाराष्ट्र कसे सिकंदर नाही मग अरे वा, आपल्या गावातला सिकंदर. अरे त्यो महाराष्ट्र के सिकंदर, मी महाराष्ट्र चॅम्पियन. काहीतरी वजन गट लागतो का नाही? ह्यो मुकंदरचा भाऊ सिकंदर वय. हा, अरे काय झाले माहिती का, माझ्या डोक्यात काय माहिती का, एकदा काय सिकंदरला पाडला गावातल्या? हा क्या महाराष्ट्रावर सांगा होईल ना आपल्याला, सिकंदरला पाडला. कशाला लोक बघतात कुठल्या सिकंदरला पाडला ती, ह्याला म्हणतं डोकं लागा तुला. गणाच आहे ना, ह्या बोटावलं त्या बोटाव कराय पहिल्यापासून डोकं आहे. त्याला सुद्धा डोकं लागतं, बोटावली गणा काय जरी झालं ना, कुस्ती सोडायची ना. कुस्ती म्हणजे नाव आहे, लक्षात घे. तू शान आहे तुझी कुस्ती. काय रे जत्रेला कसला कुस्ती खेळायचा लागा आता का बिनजोड, जत्रेला कुस्ती खेळायचो बिनजोड. अरे तुला माहितीये का, कित्येक वेळा भाऊनी मला खांद्यावर घेऊन असं फिरवलंय मैदानात. म्हणूनच म्हणतोय तालमीत ये, व्यायाम कर. अरे व्यायाम, मी जर व्यायाम भाऊ भाऊ लग्न झाल्यापासून बायकोच्या पुढं गोलू करत बसतोय. तालीम बरोबर आहे भाऊ, बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे त्याला तीच सांगत होतो, हा. तालीम सोडली भाऊ त्याने. मग आता राहिलाय का तुझ्यात पहिल्यासारखा पहिलवण्याचा जोर होय रे? हा? भाऊ हे काय पोरांना देखता माझ्या अब्रू करायला लागलाय. दम असेल तर पट्ट्या संग लढ, धावा चितपट करतो असा. अरे भाऊ मी काय, भाऊ 2 मिनिट. बघ मामा वाजतो तुझा पट्ट्या. भाऊ मी म्हणतात. भाऊ तुम्हीच मला पाडणार आहे, हे 100% खरं आहे. हा पण भाऊ काय करताय काय भाऊ? झालं तुम्हाला, उठा. पट्ट्या संग खावा बे ढेकड्या. भाऊ हा का कुस्ती म्हणणं का, माझं मग अंग सायचं. अरे खेळते मग तर कोणा खेळून देतो. जय बजरंगबली. अरे काय चाललेलं काय अरे भाऊ सांगू कुस्ती धरतोय. गणा, अरे येड्या, भाऊन तुला लहानात मोठं केलंय, कुस्ती शिकवलं, तू त्यांनाच पाडली होय. लाज वाटली पाहिजे तुला. अरे मी मला जन्मात तरी भाऊ ऐकतात का? मी म्हणलो होतं का नाही? नाही मी म्हणलो होतं भाऊ सांगा चुरटी ताकद आहे भाऊ, पण असं करायला लागला तुम्ही. भाऊ जिंकलाय की तुम्ही आता. जिंकला की तुम्ही भाऊ. मुद्दाम पडतोय, मुद्दाम पडतोय. तर होय रामीर, काय झालं असेल भाऊला काय की. गाना, मला तर लका आज वेगळं चलिंतर दिसतंय. आणि तुला माहितीये का, अरे अक्षरशः दारूचा वास येत होता मला. हे त्या डोक्या बिका पडला काय, बघितलं काय बी बोलते. मग काय तर पालत केलं मला तर. हे पोरा, ती बघ कसं चालतेत. तुला चाल काढा नाही बे, दारू 100% दारू पेले असतील. नाही अरे भाऊ असं चालते तर काय माहिती का, काय तर नाटक करत असतील. मी बघून येतो, दारू नाही, नसते ना नाही, नाटक. भाऊ. नाटक कुठलेला काय ती बघ ना कसं चालते, ते भरलेत बी किती. केलंय बरं का. चला रामबा काय लाज वाटते का पाटील? लाज कुणाला म्हणताय? जनाची नाही मनाची लाज वाटाय पाहिजे थोडीशी. अहो असं काय झालं लाजाचं बियल, लाजाचं बोलायला लागला. इथं कशाला बसलं? बसलोय राहणार वाट बघत. कुणाची? टेम्पोची. काय बरोबर नेत आहे? भेंडी. तुमच्या का आमच्या बापाने एका भेंडीला टेम्पो बोलवतात. होय काय झालं? राखान बसलोय, वाट बघतोय, एक भेंडी आणि टेम्पो बोलावलाय. नाटकं दिली किती. अव रामभाऊ ह्या भेंडी बद्दल नाही, अव तिकडे 2 एकर भेंडी आहे आपली. मग ह्या भेंडीला राखान का बसला? नाही बसलो आपलं सावलेली तर 12 वाजता. बोला कस काय लाज वाटाय पाहिजे. काय जनाची नाही मनाची. अरे आपण करतोय काय? आपण पदाधिकारी हाय की. ही शोभतंय का? निर्लज्जपणा शोभतो का? असं काय केलं मी निर्लज्जपणा न शोभण्यासारखं? त्या सुभाषराव मला खुशाल म्हणतो तुमची बायको लय चांगली. हा
सुभाषरावची बायको चांगली दिसते, आम्ही कधी म्हणायला गेलो का त्यांना? त्याची बायको त्याला प्रिय, तुमची बायको तुम्हाला प्रिय, आमची म्हातारी आम्हाला प्रिय. मावशी एकदम खराब दिसतात, हा एकदम नाही चांगलं दिसत. तर आम्ही कधी सांगा आलोय अजिबात पाटील सोडून द्या मावशींना? नाही सांगितलं नाही. मग सुभाषरावने का म्हणायचं तसं? मी आजच मध्ये असतो का कोणाच्या? नाही, सुभाषराव तंटामुक्ती अध्यक्ष असं नाही बोलणार, तुमचा गैरसमज झाला असेल. काय खरं काय खोटं न्यायालयात, उच्च कोर्टात, हायकोर्टात मी पोलीस केस करायला चाललोय. हा गावचे पोलीस पाटील या नात्याने तुम्ही मला साथ देणं गरजेचं आहे. हा साथ देणार ना तुम्हाला. चला सुभाषराववर केस करायची. का? माझ्या बायको चांगली म्हणला. सहज म्हणला असेल, चांगल्या माणसाला चांगलं म्हणायच पाहिजे ना. मग काय चांगल्या माणसाला वाईट म्हणेल का सुभाषराव? मान्य, हा एकदम मान्य. म्हणूया चांगली, हा ती चांगलीच आहे बिचारी. हाय चांगली. वर त्याशिवाय तिच्याशी तुम्ही लग्न केले का रामभाऊ? तेवढा बसला नाही माणूस. हा मला रामभाऊ घरी चला, मी तोंडावर सांगतो तुम्ही लय चांगले. हा मी कधी म्हणलोय ते काय म्हणलोय तुमच्याबद्दल? नाही. पाटलीनबाई एकदम चांगल्या दिसत नाही तर मी चांगलंच म्हणतो ना. हो वाईट म्हणलो का त्यांना? हो मग यांनी काय म्हणायचं कारण चांगलं दिसतं. नाही असं म्हणायला पाहिजे. आमची म्हातारी तर मला म्हणते अख्ख्या जगामध्ये माझा बलभीम पाटील एक नंबर देखना माणूस. खोटं बोलते मावशी. हा आपण म्हणते ह्याला महत्व आहे ना. पोलीस स्टेशनला केस करायला जायचं. नाही केस नाही करायचे, सुभाषरावर केस करायचे नाही. आता त्याचे रामभाऊ आम्ही पिरगाळलं. रामभाऊ माझं हा तोंड कट आहे माझा. तोंड कुठे आयो मग सहा तोंड काढ. येत कसं नाही पोलीस स्टेशनला. हा मी नेणार पजाने येत असतो. मी पडल आता मला चक्कर आली. रामभाऊ अहो काय रामभाऊ लागलंय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? गेलं का काय? रामभाऊ काय झालंय? रामभाऊ मला कशाला पाडायचं? आवा नाही मी काय पाडलं मी. आयला काय माणूस आहे. आयला देणं नाही घेणं आणि 2-4 धक्का देऊन जाणं. सुभाषराव का पाटील? हो का पाटील म्हणजे काय सांगायचं तुम्हाला? हां अहो तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष आहे याचं जरा भान ठेवी जा तुम्ही. हां काय झालं? ते रामभाऊ आलं तर रानामध्ये माझ्या. मी रानामध्ये बसलो तर भेंडीच्या टेम्पोची वाट पाहत आलं ना असं गरा मला उचलून फिरवलं. चक्कर यायला लागली मला. आणि तुम्हाला कळायला पाहिजे राव, तुम्ही कशाच्या रामभाऊच्या बायकोबद्दल बोलला? पाटील हा ती एक येडं डोक्यावर पडलंय, मग तुम्ही येडं झाला का काय? आपण ती म्हणलं ना सुभाषराव म्हणलं रामभाऊची बायको लय चांगली आहे. अहो हा? आता पाटील आता मी पोलीस स्टेशनला जाणार, ही जाणार, ती जाणार लय बोलत होतं. मला पोलीस स्टेशनला घेऊन चाललं होतं तुमच्या विरुद्ध केस द्यायला, पण मी मला अजिबात नाही. काय त्रास द्यायचं ते दे मला, पण मी गेलो नाही पोलीस स्टेशनला. ती घ्याला कसा तरी आणि मी तुमच्याकडे आला बघा सांगायला. पाणी आहे का? आता पाटील माझं काय चुकलं? ते तुम्हाला कळायला पाहिजे. अहो कळायला पाहिजे म्हणजे रामभाऊच्या बायकोचा स्वभाव किती चांगला आहे. हाय की मग चांगलंय म्हणून म्हणलं म्हणून काय झालं? आवाज चांगल्याला चांगलंच म्हणते माणूस, वाईटाला वाईट म्हणते, पण त्याला बरं नाही ना वाटलं. खरजुल्या कुत्र्याला खाजवायचं नसतं, असं नाचत येतं. पण पाटील मला एक प्रश्न पडलाय. हं. रामभाऊ 10 रुपयासारखं करत होतं. नाही पण असं कधीच नाही केलं बरं का, कधीच नाही, आयुष्यात नाही. हां कसं झालं काय झालं काय? अहो मला उचलून खांद्यावर घेतलं, घर 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 फिरविलं. पण आपण आजपर्यंत बाळासाहेबालाच नाव ठेवायचो, पण त्याच्यापेक्षा येडं निघालं. अहो बाळासाहेब भरामानाची वेळ आली, एवढे ही असला आहे बिघडले रामभाऊ ग. होय. हा आणि ती दिवशी भेटली ना आपण घरी गेलो, काय म्हणत होते, साधं पाणी आणून ठेवलं, किती बायका नवरा बायकोची भांडणं झाली, तांडव सुरू केला रामभाऊने घरामध्ये. तुमच्या बी डोक्यावर परिणाम झालाय काय? ते सकाळीच घडलं. पण आता काय करायचं, तुमच्या विरुद्ध केस द्यायला निघाले ते. माझा काय संबंध आहे? मला केस द्यायचा. अहो तुमच्या बायकोचं तुम्ही कौतुक करा ना, त्याच्या बायकोचं कशाला करताय कौतुक? आलं ना अंगलट आता. अहो मी म्हणलो चांगले आहे त्या.
अहो पण त्यात चांगलं म्हणलेलं सुद्धा त्यांना वाईट वाटायला लागलं. ह्याला काय करायचं, औषध आहे का आता? पण मला काय वाटतंय हं. ही रामभाऊला पाजली असेल कोणी. काय सांगता येत नाही बाबा. हाय करामती माणूस रामभाऊ, साधा करामती नाही. आपण एक काम करायचं का, हं? आपण बाळासाहेबांच्याकडे जाऊ. तुमच्याकडे आलतं का रामभाऊ हे विचारू. हां, बाळासाहेब खरं बोलतोय. बाळासाहेब खरं बोलतोय का? दोघं जण मिळून पिली असती ती. नाही बाळासाहेब नाही पाजणार, मला माहिती आहे ना. बाळासाहेब स्वतः पिल, हा पण त्याला नाही पाजणार. दुसऱ्याला पाजणार नाही. हा दुसऱ्याला बिघडणार. मग काय करायचं आता सांगा, तुम्हीच आता सांगा मला. आपण बाळासाहेबांच्याकडे जाऊ. असं पण तुम्हाला काय पडतं रामभाऊच्या बायकोला कशाला काय म्हणला तुम्ही. अहो मी कशाला म्हणलोय? तुम्हीच म्हणलाय. बॉम्बला मग काय त्याच्या झालं येड्याचे तर? बाजार. बाळ्या, अरे हा? आज मला कळलं बाळ्या, तुला गाव का भेट. त्या तुझ्या औषधात एवढी पावर आहे बाळ्या. बे 2-3 जणांना लावले रामभाऊनी, आज धरली गेली पाडली. तू माझा मित्र नाही. तू माझा मित्र नाही. बरं आवाजाला काय झालं, नरले जमलं काय बाय करतो. काय कमावलं? काय कमावलं? तू काय कमावलं? रामभाऊ कशाला प्याला दारू? तू दारू चांगली नाही रामभाऊ. रामभाऊ लोक अजिबात भेट नाही, कोणी भेट नाही, लक्षात असते. मला भिली, मी दगडाने ताणली. रामभाऊ दारूला प्यायला माणूस अजून जन्मायचा आहे. दारूला प्यायणारा माणूस अजून जन्मला नाही. दारू सगळ्यांना पिती, लक्षात असते. माणसाला पिती, कुटुंबाला पिती, इज्जतीला पिती. दारू लय वाईट आहे रामभाऊ. माझं वाटोळं झालंय. तू काय केलं रे? माझं काय केलं? माझं कवा ऐकतो तू? माझं वाटोळं झालंय दारू. तुला किती वेळा सांगितलं 12,000 जाऊन, माझं कुठं ऐकलं? मी नाही ऐकतो ऐकत कुणाचं. रामभाऊ लय चुकी रे तो. चालतो माझ्या नजरेसमोर. मी बायकोला हिसका दाखवायला राहिला की कुत्र्या जर सोन्यासारखं वहिनीला काय बोलला ना, खलास करून टाकेल. वहिनीला चांगली बिचारी. ती चांगली आहे की, सुभाषराव बी म्हणलेलं आहे चांगली, पण मी मुद्दाम पाटलाला म्हणजे मी केस करणार आहे सुभाषराव. नाही भाऊ, माझी शपथ आहे तुला. मी तिला भीतो. तिला बी दाखव तुला का बाळ्या. नाटकं करू नको मला खोटा सल्ला द्यायची. तू कसं म्हणतो, चाटकीनं वाजवून, मी फाटकीनं वाजवून. मार बरं तू कुत्र्या. आवाज नाही. अरे दारू चांगले रे रामभाऊ, दारू चांगले रे. शिवायला बाळासाहेब थांबा थांबा, चालू करू नका. किल्ली काढा. बाळासाहेब काय उद्योग केला ह्यो? काय उद्योग केला? अरे रामभाऊला दारू कोणी पाजली? मला माहिती. बघितलं का? संमत कोणाचा आहे? गावामध्ये कोण दारू पित आहे? रामाचा मित्र कोण आहे दारू पिणारा? फक्त बाळासाहेब आहे. हे सुभाषराव नाही, मी नाही. पाटील छाती फुटून मारचा. हा मला काय म्हणायचे, बाळ्या स्वतः दारू पिल. हा स्वतःच्या परपंचाच्या बाळ्याने राखरंगोळ केली, दुसऱ्याच्या कधी करणार नाही, देणार त्यासाठी मजा नको येत आहे गरीबाच्या. अहो असं सुभाषराव मी म्हणलं मला, पण माझा काही विश्वास बसा नाही गेला. आपण पाजूच शकत नाही कोणाला. आपलं काय ते कारण दुसऱ्या संसाराचं मला ते पण विश्वास आहे, तुम्ही दारू प्याचाल पण दुसऱ्याला पाजणार नाही. पण रामभाऊला झालं काय? पिलंय खरंच बाळासाहेब ते दारू.
बावळाटे त्याला वाटलं बाळ्याला सगळी दारू रुपयाला बाळ्याला सगळी भेटायचे पण त्याला वाटलं मला पण तसेच नाटक करतो म्हणजे असं असेल घरात आणि गावात वचक निर्माण करण्यासाठी ही दारू पिला असेल नाही काय तुम्ही घाबरू नका तिला काय पकाच्या रेड्या हा एवढं मात्र दिला का त्याने माझ्यावर केस करायला चाललो होतो मी फक्त काय म्हणलो की वहिनी किती चांगले आहेत राव तुमच्या कशाला का असं वाटतं मित्र आहे दारूच्या गेला असेल तोंडात शब्द आपला मित्र वाया जाईल का अहो पण पोलीस स्टेशनला जातो मला आता अध्यक्षाच्या विरोधात हो पाटील आहे का राव तुम्ही पहाटे 3ला उजेड पाडायची कशाला अपेक्षा करा थोडं थांबा उगवणच आहे सूर्य कसं आजच्या रात्री काय फरक पडतो उद्या सकाळी नाही उद्या सकाळी नाही संध्याकाळी जाऊ त्याकडे संध्याकाळीचा अंधार पडायच्या आत जाऊ आईला अण्णांचा रे माझ्या विश्वास आहे राव अण्णा माझ्या चिडत्याला का नाही चिडणार नाही अण्णा नाही चिडणार अण्णाला माहिती आहे ना आजपर्यंत बाळासाहेबांनी का पाजली नाही मग दारू बाळासाहेबांच्या सगळ्या चुका पोटात घेणारा फक्त अण्णा आहे संध्याकाळी जायचे संध्याकाळी हा मला जायचं होतं थोडं इथनं जवळजवळ 800 किलोमीटरचा माझा प्रवास होता पण मी कॅन्सल करतो तुमचा जाऊ मित्रासाठी काय करणार गाडी बसंती माझी बरं संध्याकाळी कुठं जाऊ नका पायावर गाण काढून दाखव रामभाऊच्या घरी जायचंय एकदा समजून सांगू रामभाऊला आता येऊ का तुमच्यावर नको आता नको संध्याकाळी मला आठवण करा हो. कुठं जात नाही आठवण करा तुम्ही एकटं जाऊ नका सुभाषराव आणि तुम्ही पिऊ नका माझं तुम्हाला काय घेणार तत्वज्ञान सांगू चला वर जा खाली आलं तर लय मारीन वर जा की अरे वर जा की हजार बावळटेच काय दगडी सरत किडे श्रीराम बोला की रामभाऊ काका कॉलेजला जातो का जातोय की काय काय शिकतो हाय आता कम्प्युटर सायन्स करतोय कम्प्युटर सायन्स हा काय असतं ती हाय कम्प्युटर बद्दलच त्याच्याबद्दल माहिती हा त्याला मराठीत संगणक माहिती आहे का संगणक शास्त्र त्याला शोध कोण लावला माहिती आहे का कोणी मला विचारतोय मोठ्या माणसाला मागायला विचारतोय नाही मला सांग 1 तास झाला असं मी दगडीवर टाकतोय वर का जात ना खाली काय येतात अहो ती गुरुत्वाकर्षण ह्याच्यामुळे येतात घाबरतो काय उत्तर द्यायला नाही काय होतंय गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतात हा ही वर का जात नाहीत तेच की गुरुत्वाकर्षण शोधामुळेच खाली येतात गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला न्यूटन मला गंडावतो काय नाही न्यूटननीच लावला की कसं काय सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता तेव्हा सफरचंद वरनं खाली पडलं त्यावेळेस न्यूटननी शोध लावला गुरुत्वाकर्षणचा न्यूटन काय तुझा वर्गमित्र काय अर्ध बोलतो नाही न्यूटन शास्त्रज्ञ होते महान होते त्यांनी शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा पण त्यांनी शोध लावला फळांचा हो त्यांना असं वाटलं झाडाचं फळ तुटल्यानंतर वर का नाही गेलं खालीच का आलं तर रामभाऊला पण प्रश्न पडला आहे रामभाऊने फेकलेला दगड वर का नाही जात खालीच का येतोय गुरुत्वाकर्षणमुळेच की चोख हा दगडाचा शोध रामभाऊने लावला गुरुत्वाकर्षणाचा उपशोध रामभाऊ परीक्षेत जर प्रश्न आला गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला पर्याय 1 नंबर न्यूटन आणि उपशोध कंसात रामभाऊ असं लिहायचं काय असं कुठं असतंय तर असतं हो एका धपक्याचा आडवा करेन आडवा बोलला तर आता सांग बरं कोणी केलाय न्यूटन आला का इथं नाही न्यूटनने फळं टाकली होती दगडे नव्हते जा लवकर ह्या शिक हो चालतंय की बोंबला देऊ नको आय बाप काय करतात आपल्यासाठी तुम्ही बोंबला शिंकता काय रे काय झालं गाणं आमिर मधला भाऊ दारू पेलेत म्हणून काय आई शपथ तुझी शपथ घेऊन सांग काय पण नको सांगूस तू काय आमिरचं ऐकतोय तू अरे आमिर नाका गाव वराडतंय एकट्या आमिरवर म्हणलं असतं ठीक आहे या अण्णा
शक्य तुमच्या खानदानीत कोणी दारू नाही पिलं नाहीतर काय जावई काय बी बापू कसं काय सांगतोय पेतेल? आता मला माहिती आहे रागाच्या भरात तसं जाणवलं असेल तुला. काय होतं माहिती आहे का, माझी तुमच्या दोघाला कळकळीची विनंती बरं का अण्णा, भाऊच्या डोक्याला का तुम्ही दोघं ताण वाढवू नका. मी नव्हतो कशाचं हिला म्हणलो ताण ग आहे? बस. अरे मी आहे की मला सांग की काम काय असेल हो ते. अण्णा मला तर लई भीती वाटते. खरंच पिऊन आले असतील का हो? बाई माणसाने शब्दाला शब्द दिला ना, रागाच्या भरात गडी काही करतो. चुकलंच बाई माझं. अगं काकी तू चुकलं म्हणतीय, पण आज विचार करते स्वतः कॉलेजला गेली, तिला जर कळलं ना भाऊ दारू पेल्यात, सगळ्या आबरूचा पंचनामा होईल. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम बुलाने को. अहो भाव काय आहो हे? अहो मी काय म्हणतोय भाव, ती बाळ का रोज ड्रमभर दारू पिते, पण कधी एवढा कालवा केला नाही. आणि तुम्ही रुपयाची प्याला आणि 10 रुपयाचा आवा आणला, आता गावभर फिरून आला, प्याला ती प्याला गप्प बसायचं ना, घरात झोपायचं ना. सकाळी तर लय उदाहरण देत होते. बाळाची नाही बरोबरी करतो का? हो काय हाताला आलेल्या पोराला मारताय का तुम्ही? डोंट टच मी. अरे पागलपणा समजत होतो, होपलेसपणा सुरू झाला पार आता येऊ. हो काय एवढं बोलली, एवढं तुम्ही हे करून आलाय? पप्लेस कोणाला म्हणतो? काय ऊन शांत बसतं बसा. परमेश्वरा. असा फेकून मारेन ना कानाला. अहो अण्णा देवा, काय हे दिवस आणले होते बघायचे. अहो भाऊ माझं तसं म्हणणं नाही, तुम्ही समजून प्या, पण माझं काय म्हण, आपल्याला सोसत नाही भाऊ. आपल्या 10 पिढीत सुद्धा कोण दारू पिलं नव्हतं. बाळ्या कसा सुट, त्याला कसं होत असेल त्याचा विचार केला का कधी? त्यांचा काय विचार बाया करायचा? ड्रम- तुम्ही घरचा विचार करा. बाया ड्रम पेला तुम्ही 12 ड्रम पे, 12 ड्रम पिला का? 12 हत्तीचा बाया माझ्या. तुमच्या होपलेसपणातलं बघितलं काय? पूर्ण मरण माझं. लेकरू ह्या लेकरामुळे तर हे उद्योग झालाय. हो. अरे लेकरू बारकर आले का लेकरू? वाटुळ झालं माझ्या लेकरच. अहो अण्णा बघा म्हणलं काय का देवा तुम्हाला? म्हणलं होतं 4 मित्र म्हणायचे नीट चौकशी करा, ही कशी काय गुन्हाची. आला का लेकरामुळे माझं वाटोळं झालं का तुमच्या लेकराचं वाटोळं झालं? अहो भाऊ जरा तोंड बंद ठेवा, आजूबाजू सगळे लोक बघायला लागली. अहो भाऊ आपल्या आजा पंजानी 40 एकर ऐकली, पण ह्याची जिरव ते जिरव. माझ्या कारण बाबा काय 40 एकर जमीन होते. तोंड बंद कर. पुरा करण्यासाठी 35 एकर खुले त्यांचे खेळ लावला जाय. राजाने 5 एकर फुगे नादात पुरा करून शेजारी असून आता गाव असो. आत घ्या. कोण आत ऐकतं घ्या आमची रे, भांडणं? ह्याला आत घ्या. काय रे देवा. एवढंसं- अरे एवढंसं पिल्यात पण जसं काय अमर पट्टा पिल्यागत करतात नुसते. अमर पट्टा हो अमर पट्टा द्या मेरे पट्टा. कुठला अमर? ए काके तुझ्या पायात थोडासा पट्टा बंद कर. काय पट्टा बंद कर, बघतोयस का ह्यांचं अरे कसं गप्पा चाललंय? केला खानो. भाले वाटोळं झाले माझ्या लेकीचं. झालंय माझं वाटोळं झालंय. वाटोळं? झालंय माझं वाटोळं प्रेम- झालंय. म्हणजे माझं प्रेम उतूच गेलं वय. वाटुळ तू गेलं गेलं व तू. अहो अण्णा घ्या, तुम्हा- घ्या. गप्पा केला. भाऊ तुम्ही चला आतमध्ये. आत घ्या. ज्यात स्वांग वाघाला पिंजऱ्यात टाकताय काय? मी ओढत अहो अण्णा नाही धरू लागा की. धर. वडत नाही अरे फाईटीचं आडवं माझं करे. रे, माहिती माझी मारी. शुभली बाजी उचल हात घे. कायला का पायदार हे मला धरायचं ना तुला सांगतोय. घे स्वांग. काढ मला हे. गाणा काय पकडतो काय तू? खातो पितो का नाही हे उचल पाहिजे. गाणं इकडे धर. वाघाची शिकार करायचं. काय अवघडच झाले. काय रे आत देवा, ए, लेकराचं वाटुळ झालं माझ्या. वर बसव, वर टाक. वर टाका अण्णा. झोपावर. अण्णा वर टाका. घे वर हे उचल. एक काम कर काकी, उशाला काय तर भाऊ आता गप्प पडून राह, काय बोल नका उशाला अजिबात. नाही रशी आणून बांधूनच ठेव. अरे तुझ्या पाया पडू का आता. हा, हे बघितलं हे बघितलं नाही हे बघितलं का? सीमा तू गप. भाऊ राहू द्या भाऊ. अहो राहू द्या, असू द्या. अहो भाऊ राहू द्या. बस 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 बस. बांधून कोणाला ठेवू? तू शांत बस. हो वाघाला बांधलं पिंजऱ्यात वाघ निसते ना. अहो भाऊ यार कशाला आबरू घालवताय. ए, बाहेर हे राहणार गाणं, आम्ही. हे सोड जाऊन जाते त्यांना त्यांच्या आबरूचं काय नाही. जावा झोपा घरच्यात. भाऊ थांबा माझा ऐका राव. गाणं जाऊ दे. गाणं? सीमा सर इकडं वा. लय झालंय जाऊ दे, त्यांचं. जाऊ दे. नाही नाही वाघ आहे ना. जा जाऊ, जंगलात जाऊ. जंगलात जाऊ दे वाघाला. जावा झोपा. जंगलात जाऊ दे जंगलात. जावा झोपायच्या बाहेर. मागं झोपा कोण घरच्यात. यायचं नाही. कोण नाही नाही कोण येत, येत. कोण नाही येत माग. एकटा बाहेर झोपणार रातभर. सकाळपर्यंत कोणी डिस्टर्ब करायचं नाही. यांची किती काळजी करावं ना, काय उपयोग काय नाही नाही, काय नाही. हा हे बघितलं का? अहो भाऊ शोभा देते का राव तुम्हाला ही. सून आली ही अख्खं बघा गाव आता. दिले अख्खं गाव आबरू रे रामभाऊ. गेली देवा अख्खं परमेश्वरा. गाव दे हा, ही बघा काय अवस्था झाली बाई. बाहेर झोपणार. जाऊ दे जाऊ नाही दे. नाही बाहेर 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 जाऊ द्या. झोपा.
चट थंडी वाजते येते ना. ए गाणं गाणं राहू दे, थांबतो. लय झालंय गाणं, बाद झालं. बसा इथं. थंडी काय नाही थंडी वाजणार, दारू उतारे घ्यायचे ना. तिकडे बस तू, बस होऊ दे त्यांचं काय आता ए, व्हायचं बसा. होऊ दे. रामभाऊ, रामभाऊ, रामभाऊ पाटील तिथं कुठं कुठं आहे? आहे रामभाऊ खाली. कट्टा आंगड वर केलं. रामभाऊ उठ उचल. बाळासाहेब कुठे गेले? सकाळ सकाळ काय आला रे? अहो सकाळ कुठं संध्याकाळच्या 7 वाजले ते. बघितलं का बाळासाहेब? पण तुम्हाला कोणी उद्योग सांगितला रामभाऊ? गावभर आबरू गेली तुमची. त्या पाटोळे वायरमनला ताणलं, पाटलांना ताणलं. मी एवढंच म्हणलो की बाबा वहिनी किती चांगले आहेत, तर माझा संशय घेऊन पोलीस स्टेशनला निघाला होय तुम्ही. अहो देखण्याला देखणं म्हणायचं नाही, मग काय हेकणं म्हणायचं काय? हा खुशाल दारू प्याला रामभाऊ, पहिल्यांदाच प्याला राव. उद्ध्वस्त करी दारू, दारू प्रश्न का करू? अतिशहाणा सांगतोय. मी तर सुभाषराव म्हणतो, असली पेताडी तर पेताडी खरका कशी वाळवते ती, वाळवले पाहिजे, आण पाणी बंद केलं पाहिजे. बरोबर काय? तुम्ही कशाला आला आमच्या इथं? हा? म्हणजे आबरू घालवत ठरवलं का अध्यक्षांनी आमच्या घराची? काय झालं काय? काय झालं म्हणजे माहिती? ह्याचा सूत्रधार कोण तुम्हाला माहित नाही का? ह्यांच्यामुळे भाऊ दारू पेल्यात. तुम्ही पाजले काय काय बाळासाहेब? बोलला? काय बोलला? मग काय बोलला? म्हणजे अख्खा महाराष्ट्रातलं दारुड्या माझ्यामुळे दारू पेत येतोय. तो काय बुद्धी काय ठेवली भावनी तुझ्या? अण्णा गणा पाटील नाही पियत, अध्यक्ष नाही पियत, पण जावायत बरे पियले यांच्या नादानी. अहो ती म्हणतात का ना अण्णा, ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या, वान नाही पण गुण लागलं. अहो भाऊ थंसप पित नव्हतं अध्यक्ष. अरे भाऊ काय एवढं लहान आहे तर पाळण्यातलं बाळ, इंटरनॅशनल पुढारी आहे, कळत नाही का त्यांना? माझं काय समज आहे बाबा, आरोप करताय बाळासाहेबावर. माझं मी घरी जातो निघून, माझ्या काय बाबा, मी बघिन तर बघिन नाही तर कन्सलीन बाबा. बाळू नका नका आरोप करू. हा मग तुम्हाला दारू कोणी पाजली? मग हाताने पेला का तुम्ही जाऊन दुकानात? मीच बाळाच्या हातातली बाटली घेऊन पिलो सुभाषराव. काय झालं, सकाळी बाळूच्या घरी गेलो. बाळू ताडा ताडा वहिनींना बोलत होता. वहिनी आपल्या गपचूप गेल्या. तू इथं मला बोलू का नको, ही माझ्या डोक्यात राग भरला सुभाषराव. असं वाटलं बायकोची जिरवावीच. तिची जिरवायसाठी अक्षरशः बाळाच्या हातातली मी दारू घेतली. कुणाला काय म्हणू असं नाही की मला काय आठवतच नव्हतं. पाटोळ्याला मी उलटं पालटं बोललो. सरकारी माणूस आहे, चुकीचं आहे. सरपंच, मेंबर, चेअरमन ह्यांना पण लय बोललो नको नको ती. सुभाषराव तुम्ही माझ्या बायकोला चांगलं, मला खरंच ती चांगली बिचारी, पण मी आपलं उगाच तुम्हाला धमकी देण्यासाठी, तुम्ही घाबरवायसाठी म्हणलो. पाटलांना मी उचलून खांद्यावर घेतल्यानं मला आठवते. मला मुद्दाम केस करतो. पाटलीन बाई तुमच्या लय वाईट दिसत असं म्हणतो. मला माहिती आहे, मी आणलं का तुम्हाला कळतंय ना काय? गाणं मला कोण म्हटलं? तुला मुद्दाम गोला म्हटलं, तू तालमीत जावा ही. पण सुभाषराव दारू पिलू म्हणजे काय मला काय कळतच नव्हतं. तुला गोल म्हटलं जरा घालावे, बारकी पोरं एवढीशी तुला गोल म्हणतात तालमीत नेऊन. हो बाळ काका, ती बारकी पोरं सगळी शिकवतोय मी त्यांना कुस्त्या. हा मला लागली गोल म्हणायला. ते गाण्याचे आबरू काढू नका. गाणा बरं मी मागाशी कुस्ती खेळलो सुभाषराव. गाणा चांगला पैलवान, मुद्दाम माझ्यासमोर पडायचं नाटक करत होता. हे बी मला कळते. तर जाऊ द्या, हे बघ माझं चुकलंच जरा. खोट्या प्रतिष्ठेपायी मी मुद्दाम 4 चौघात बोललो. माझ्या 4 जवळच्या विरोधकांना सुद्धा नको नको ते बोललो. बाळा लय ताप झालाय. तू कसा करत असेल, कसा सोसत असेल बाळा? बेकार रे. अक्कल माणसाचं काम नाही. दारू रुपयाला सुद्धा अक्कल आहे. त्याला प्रमाण असतं, मेंटेन करायचं असतं. त्याला त्याच्यानंतर एक गोष्ट घेतल्यानंतर काय खायचं असतं, शास्त्र आहे. एवढं पुस्तक वाचावं लागतं त्याला. असं उठून सुटून कुणी दारू पिलं? तुम्ही नका तत्वज्ञान सांगू. मुळात दारू पिणं हीच गोष्ट चुकीची. आणि दारू पिऊन तुम्ही बायकांना त्रास देता. रामभाऊ तुमची चूक होती. वहिनी साहेबांच्या वचक ठेवायसाठी तुम्ही दारूचं नाटक केलं आणि तुम्ही भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. पण ह्या अशा गोष्टी रामभाऊ अक्षरशः घातक आपल्या आयुष्याला ठरू शकतात. अंगलट येऊ शकतात ह्यांच्यात. दुसऱ्याची जिरवायला रामभाऊ आपली पण जिरली. आज मध्यरामाची विष पचावतोय बाळासाहेब. कशासाठी? भारतीय अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे. आम्ही दारू पिऊन हे पैसा शासनाच्या तिजोरीत जातो आणि मग तुम्ही जागताय. चुकीचं काहीतरी बोलू नका बाळासाहेब.
असा फटके वेळ ना काय तसलं काय होत नाही लय ताप होतो. मी अनुभव घेतलाय सुभाषराव. लोकांना भीती दाखवायसाठी शिवाय द्यायसाठी दारू म्हणत नाही. लय बेकार लय त्रास होतो अगं. परत परत अरे मी लोकांना व्याख्यान देणारा माणूस लय त्रास नाही नाही, दारू पिऊन जीव गेलं ही अर्थव्यवस्था तुम्हाला वाचवा येणार नाही, तुमचं कुटुंब चालवा येणार नाही. हा भाऊजी मी ह्यांच्या नेहमी ऐकणार पण ह्यांनी असं काय वर्तणूक करून देश सोडून अगं मी नाही परत तसं करणार. हो का आणि मला तरी एक कळलंय बऱ्याच वेळा दारुडा असं बायकांना किंवा समाजाला भीती दाखवायचे प्रयत्न करत असतात. मी आत्महत्याच करीन मी असंच करीन आणि त्या नशेच्या नादात 100% मरतात माणसं. आज मी अनुभवलंय. अण्णा माझ्याकडून शब्द अपशब्द गेला असं मला माफ करा. चल चहा कर चाललंय. सगळ्यांना चहा बनव नाही तर कॉफीच बनव. हा बनव माझ्या जेव्हा भावाचे मित्र कॉपी आहे का घरात? हाय आणू जाऊ. होय रामभाऊ दारू प्यायला कसं वाटतंय?